झी 24 तास एक पाऊल पुढे। अडवणूक फक्त सर्वसामान्यांचीच होते असं कुणी सांगितलं? पोलिसांची ही अडवणूक केली जाते असं सांगितलं तर विश्वास ठेवाल? चला पाहुयात पोलिसांची कशी आणि कुणी अडवणूक केली आणि त्या पोलिसांना झी हेल्पलाईनने कशी मदत केली। पोलीस या एका शब्दात दरारा आणि वचक असं सगळं काही येतं। पोलीस म्हटलं की सगळी कामं चुटकीसरशी होतात असा समज सर्वसामान्यांमध्ये आहे। मात्र पोलिसांनाच लाल फितीचा कसा फटका बसतो आणि सरकारी यंत्रणेसमोर तेच कसे हतबल असतात याचा अस्सल नमुना आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत। सरकारी लाल फितीचा दणका सोलापूर पोलिसांना बसलाय। दक्षिण सोलापूरच्या मंद्रुप पोलिसांचीच अडवणूक करण्याचा प्रकार आरोग्य यंत्रणेकडून घडलाय। महिनाभरापूर्वी शांताबाई लोणारे या महिलेचा 3 सप्टेंबरला अपघाती मृत्यू झाला। मृत्यूनंतर रीतसर शवविच्छेदन करण्यात आलं। या अपघाताची पुढची चौकशी करण्यासाठी शवविच्छेदन अहवाल म्हणजेच पोस्टमॉर्टम रिपोर्टची गरज होती। अपघात प्रकरणातील मृत व्यक्तीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट साधारण 2 ते 8 दिवसांनी मिळतो। हेच गृहीत धरून मंद्रुप पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी सोलापूरच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात गेला। मात्र त्यांना तिथं उडवाउडवीची उत्तर मिळाली। मंद्रुप पोलिसांनी अनेक हेलपाटे मारले, मात्र त्यांना पोस्टमॉर्टम रिपोर्ट मिळालाच नाही। सोलापूर जिल्हा रुग्णालयाच्या न्यायवैद्यक विभागाकडून ही पहिल्यांदाच अडवणूक झाली नव्हती। अनेक प्रकरणांचे अहवाल न्यायवैद्यक विभागानं अडवून ठेवले होते। या प्रकरणात पोलीस एकटे पडले होते, त्यामुळे पोलिसांनी झी हेल्पलाईनची मदत घेण्याचा निर्णय घेतला। वारंवार पीएम नोटसाठी आम्हाला पाठपुरावा करावा लागतो, तर आमची विनंती आहे की बाबा नेहमी वारंवार पीएम नोटसाठी आम्हाला सारखं शिलासपेठेमध्ये चक्रा मारावं लागतात, त्यामुळे आमचा वेळ वाया जातो। इतर कामही भरपूर असतात, तर त्या दृष्टिकोनातून आम्हाला त्यांनी सहकार्य करावं अशी आमची विनंती आहे। सांगितले की आम्हाला वरिष्ठांकडून ओपिनियन घ्यावं लागतं, ओपिनियन घ्यावं लागतं आणि आतापर्यंत आमच्याकडे पीएम नोट्स तयार नाहीत, संध्याकाळी 4 वाजेपर्यंत देतो म्हणून असं त्यांनी सांगितलेलं आहे। झी हेल्पलाईनसाठी पोलिसांची मदत करणं हा अनुभव अगदी नवा होता। झी हेल्पलाईनची टीम तातडीनं पोलिसांच्या मदतीला धावली। पोलीस कर्मचाऱ्यांना घेऊन झी हेल्पलाईनची टीम सोलापूरच्या जिल्हा रुग्णालयात पोहोचली। न्यायवैद्यक विभागात झी हेल्पलाईनचा कॅमेरा जाताच तिथल्या अधिकाऱ्यांची बोबडीच वळली। झी हेल्पलाईनच्या टीमनं शांताबाई लोणाऱ्यांचा पोस्टमॉर्टम अहवाल मागितला। त्यानंतर अहवालाची शोधाशोध सुरू झाली। अनेक फायली चाळल्या गेल्या, शेवटी अहवाल सापडला, तोही अर्धवटच। मग काय, हेल्पलाईनच्या टीम समोर अहवाल लिहून पूर्ण करण्याची घाई हे अधिकारी करू लागले। तिथल्या अधिकाऱ्यांनी तातडीनं अहवाल पूर्ण करून हातोहात देऊनही टाकला। पीएम नोट्स साधारण 20 दिवस आम्हाला मिळत नव्हते। त्यानंतर आम्ही जी न्यूजची हेल्पलाईन यांना आम्ही फोन करून कळल्यानंतर ते तात्काळ या ठिकाणी आले व त्यांनी आम्हाला जागेवरच पीएम नोट्स प्राप्त करून दिले, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद। अपघातांसारख्या प्रकरणात वैद्यकीय अहवाल तयार करण्यासाठी 2 ते 3 तासही पुरेसे असतात। असं असताना वेळकाढूपणा करून पोलिसांनाही त्रास देणाऱ्या न्यायवैद्यक अधिकाऱ्यांना झी हेल्पलाईननं वठणीवर आणलंय। शेवटी खाकी वर्दीतही माणूसच असतो हे विसरून चालणार नाही। झी हेल्पलाईनसाठी संजय पवार, सोलापूर। झी 24 तास एक पाऊल पुढे।